नमस्कार श्रोतेहो. देव, देश आणि धर्म या चॅनलवर आज आपण बोलतोय मुलांविषयी. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा. उमाकांत काणेकरांनी लिहिलेलं हे गाणं गायले आहे मोहम्मद रफीनी. मस्त एनर्जॅटिक. आता या मुलांना हसण्यासाठी घरचे वातावरण तसे हवे. काही पालक खूपच कडक शिस्तीचे, तर काही अगदीच मावाळ असतात. बॅलन्स साधता यायला हवा. मुले चुका करतातच, कधी अज्ञानामुळे तर कधी प्रतिक्षिप्त क्रियेने त्यांच्याकडून चुका होतात. पालकांना त्रास देणे हा हेतू नसतो मुलांचा, तरीही पालक मात्र चुकलेल्या मुलांचे मालक होतात. आधी ओरडतात, मग तशाच चुका चालू राहिल्या तर शिक्षेशिवाय हा ऐकणार नाही म्हणून शिक्षा द्यायला सुरुवात करतात. कालांतराने मुले शिक्षेला सरावतात, कारण मुले प्रत्येक गोष्ट लवकर विसरतात, ती चांगली असो अथवा वाईट. म्हणूनच शिक्षा करणाऱ्या पालकांवर ती जास्त काळ रुसून नाही राहत. पालक हे स्वीकारतात, पण त्यांच्या लवकर विसरण्याच्या वृत्तीमुळे मुलांकडून झालेल्या चुकांची पुनरावृत्ती स्वीकारत नाहीत. तो कोरडा झाला आहे, त्याला शिक्षेचे काही वाटे नसे झाले आहे, म्हणून मग पालक त्रागा करून अद्वा बोलू लागतात. त्याने मुले मानसिकरित्या खचू लागतात आणि मग मुले त्यांना लागणारे प्रेम आणि आपुलकी बाहेर शोधू लागतात. हे प्रेम आणि आपुलकी चुकीच्या माणसांकडून मिळाली तर मुलांचा चुकीच्या मार्गावरचा प्रवास चालू होतो. सर्व परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पालक भानावर येतात, पण वेळ निघून गेलेली असते. आता काय करावे? इथे मुले आणि पालक दोघांनाही चूक म्हणता येणार नाही. पालकांनी त्यांच्या बालपणी कान चावणाऱ्या चोराची गोष्ट ऐकलेली असते. एका अट्टल चोराला न्यायाधीश जेव्हा तुरुंगवासाची शिक्षा सुनावतो तेव्हा तो आपल्या आईचा कान चावतो व तिला म्हणतो, पहिली चोरी केली तेव्हाच रोखले असतेस, शिक्षा केली असतीस तर आज तुरुंगवास घडला नसता. त्यामुळे वेळीच मुलांना शिक्षा करून पालक आपले कर्तव्य बजावत असतात. आता या मळलेल्या वाटेवरून जाण्याचे दुष्परिणाम खूप आहेत, म्हणून पालकांनी आपला मार्ग बदलून पाहावा. विचारांची दिशा बदलावी. स्वतःच्या मुलांकडून चूक झाल्यास चूक कशामुळे होते हे समजून घ्यावे. तशी चूक पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी पाल्याला मदत करावी. वेगवेगळे उपाय मुलाला सुचवून पाहावे, नम्रपणे, शांतपणे आणि आपुलकीने. मुलांची चूक झाल्या पालकांनी मालक बनू नये. त्यांच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन सुचवावे. प्रत्येक मूल जन्माला येताना आपल्या पूर्वकर्मानुसार आपले संस्कार आणि आपले भाग्य घेऊन येते, असे भागवतात सांगितले आहे. त्यामुळे सर्व मुले वेगवेगळी असतात, एकसारखी नसतात. काही मुले मुळातच गुणीबळे असतात, त्यांच्याकडून कधी फारशा चुका होतच नाहीत. मेहनत चुका करणाऱ्या मुलांवर घ्यावी लागते. अशा वेळेस दुसऱ्यांच्या मुलांशी आपल्या मुलांची तुलना करून पालकांनी स्वतःला त्रास करून घेऊ नये व मुलांनाही देऊ नये. आपले मूल जसे आहे तसे स्वीकारावे. त्याला कसे घडवावे लागेल याचा विचार करावा. निरनिराळ्या उपायांनी जर फरक पडत नसेल तर मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी, पण क्रोध आणि कांगावा बिलकुल करू नये. शांतता टिकवणे पालकांच्याच हातात आहे. खालील अभंगात तुकाराम महाराजांनी शांतीचे महत्त्व सांगितले आहे. शांती परते नाही सुख, येर अवघीची दुःख. म्हणून शांती धरा, उतराल पैल तिरा. खवळलिया काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी. तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप. पुन्हा भेटू नवीन भागात नवीन विषयासह. नमस्कार.